हॅलो, स्वाद घरचा या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आहे आपली फिश फ्राय रेसिपी। आज संडे काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे। तर चला बघूया आता मी फिश फ्राय कशी करते, तर त्यानुसार तुम्ही देखील करू शकता। तर मी आज आणलेली राणी मच्छी आणि पापलेट। तर सर्वात प्रथम मी साफ व्यवस्थित धुवून घेतलेली मच्छींना मच्छीच्या डोक्यातली घाण वगैरे सगळी काढून त्याचे खवले जे असतात ते व्यवस्थित मी काढून घेतलेले आणि साफ 2 ते 3 पाण्यामध्ये मी मच्छी व्यवस्थित धुवून घेतली। ॲड करून घ्यायचे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। मीठ टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला हळद ॲड करायची। हळद जास्त ॲड नका करू, थोडीच केलात तरी चालेल, तुम्ही तुमच्या अंदाजे हळद ॲड करा। त्यानंतर आपल्याला लाल तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे। तिखट माझ्या ह्या मसाला तिखट भरपूर होता, तर तुम्ही तुमच्या तिखट मसाल्यानुसार तुम्ही तो तिखट मसाला टाकून घ्या आणि व्यवस्थित हे मच्छीला लावून ठेवा, जेणेकरून हे मच्छीच्या आत देखील गेली पाहिजे, त्याचे देखील मसाला चव लागली पाहिजे। तर व्यवस्थित त्याला मसाले लागले पाहिजे ह्यानुसार तुम्ही दोन्ही साईडला मच्छींना व्यवस्थित मसाले मीठ लावून घ्या। ॲक्च्युली व्यवस्थित लावल्यामुळे ते मसाले मच्छीच्या आतमध्ये व्यवस्थित मुरतात, जेणेकरून की त्या माशांना देखील चव लागेल। तर त्यामुळे मी व्यवस्थित सगळे मसाले लावून घेतलेले। आता त्यामध्ये आपल्याला फक्त गरम मसाल्याची जी पावडर असते, मी घरगुती गरम मसाला बनवलेला आहे, याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी शेअर करेन। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की येस करा, मी तुम्हाला रेसिपी अख्ख्या जी गरम मसाल्याची रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर मी गरम मसाला असं माशांना परत लावून घेतलेलं, जसे सगळे मसाले त्यामध्ये मिक्स होतील 5 ते 10 मिनटं मी व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलेलं। नंतर आपल्याला रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये जास्त रवा घेऊ नका, वेस्ट होण्यापेक्षा अगोदरच मी वरून रवा राहून घेते। नंतर म्हणजे रव्यामध्ये मासे टाकण्यापेक्षा अगोदरच वरून मी रवा टाकून व्यवस्थित माशांना लावून घेते। कमी पडला की आपण जास्त ॲड करू शकतो, पण नंतर वेगळा घेतल्याने तो वेस्ट होण्यापेक्षा असंच अगोदर तुम्ही करून घ्या। तर दोन्ही साईडने व्यवस्थित मी रवा लावून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की सर्व माशांना मी कसा रवा व्यवस्थित दोन्ही साईडनी लावून घेतलेला आहे। तर आता वेज देखील झाला नाही आणि व्यवस्थित आपल्याला रवा पुरला देखील आहे। आता मी तो ठेवला 5 ते 10 मिनटं चांगल्यापैकी, त्याच्यात सगळे मसाले मुरतील, रवा व्यवस्थित होईल। आता मी तव्यावरती तवा गरम करायला ठेवला आहे। तवा इग्नोर करा, ॲक्च्युली मी चपात्या करून झाल्या त्याच्यावरतीच मी पटकन मच्छी तळायला घेतलेली। 4 ते 5 मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्याच्यावरती मग आपल्याला मच्छी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तर तेल मस्त करकरीत आपलं गरम झाल्यावरच आपल्याला मच्छी तळून घ्यायची, जेणेकरून मच्छी तव्याला चिपकणार देखील नाही आणि मासे देखील व्यवस्थित फ्राय होतील। आणि नंतर 2 ते 3 लसूण असे कुटून घ्यायचे, चालीसकट घेऊ शकता आणि साईडने आपल्याला तेलामध्ये टाकायचं। याचा फ्लेवर आपल्या मच्छीला देखील लागतो, मस्तपैकी सुगंध येत होता आणि माशांमध्ये देखील हा फ्लेवर गेलेला। तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित मच्छी तळू शकता। आता एका साईडची मच्छी फ्राय करून झालेली, म्हणून मी दुसरी साईडला फ्राय करण्यासाठी त्याला पलटी मारलेली। तर तुम्ही बघू शकता की आपल्या मासे मस्तपैकी अशी रंगीतसर झालेली आणि कढीपत्ता आणि लसूण तर मस्त सुगंध येत होता। अशा प्रकारे तुम्ही देखील ट्राय करा, जशी मी ट्राय केली आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करा आणि तुमची देखील रेसिपी कशी झाली हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा। आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब केल्याने आपले नवीन रेसिपी जे असतील व्हेज नॉनव्हेज तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं कमेंट्समध्ये सांगाल त्यानुसार मी रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न देखील करेल।
फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक, शेअर्स आणि कमेंट्स पण करा. पुन्हा मी दुसऱ्यांदा मच्छी फ्राय करायला टाकलेली आणि वरून पुन्हा मी लसूणचे जे पाकळ्या होत्या ठेचून घेतलेल्या त्या देखील मी साईडने टाकलेल्या आहेत. ज्या जळालेल्या असतील लसणाच्या पाकळ्या त्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि मग ह्या दुसऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. कारण की जळालेल्या जर पाकळ्या त्यातच राहतील तर त्याच्याने एकदम खरपूस असा वास येतो. तर त्यामुळे ही लसूण आपल्याला अगोदर काढून घ्यायचे, मग आपल्याला दुसरी लसूण त्यामध्ये ॲड करायची. तर जास्त टाकायची नाही, 1-2 पाकळ्याच फक्त ठेचून टाकायच्यात. आणि अशी मी मस्तपैकी मच्छी फ्राय करून घेतलेली. हॅप्पी संडे आणि या तुम्ही देखील मच्छीसोबत जेवण करायला. तसेच मी पापलेट जे 2 होते ते देखील मी अशाच प्रकारे भाजून आपले फ्राय करून घेतलेले. तर बघू शकता जी खरपूस झालेली लसूण होती मी ती वेगळी काढून घेतलेली आहे आणि जी चांगली लसूण आहे ती मी त्यामध्येच ॲड करून ठेवलेली. तर अशा प्रकारे देखील आपले पापलेट दोन्ही साईडनी फ्राय करून झालेले. मस्त असं खायचं लगेच पावसातून गरमागरम मच्छी खायला घेतलेली आणि जेवण असं पूर्ण करून घेतलेलं.